तुमच्या आयुष्यात असं कोणता व्यक्ती किंवा कोणता प्रसंग होता ज्याने तुमच्या आयुष्याला शिस्त लावली? तर बालपणी एक आपल्या अभ्यासक्रमात एक धडा होता, एक तर भाऊ आणि एक बहीण असते. भाऊ श्रीमंत असो, बहीण गरीब असते आणि बहिणीला तो कुठल्या प्रसंगाला बोलवत नाही. पण बहिणीला वाटतं की भाऊ मला का बोलवत नाही, कारण मी गरीब आहे आणि भाऊ श्रीमंत आहे. ती ठरवते की आता मी खूप श्रम करणार, काम करणार, घेतलेला वसा टाकणार नाही. त्यामुळे ती बहीण उत्तम काम करते, सुद्धा श्रीमंत होते काही वर्षांनी. आणि एक दिवस भावाच्या मुलीचं लग्न असतं. आता भाऊ त्या बहिणीला आवर्जून निरोप देतो, आमंत्रण देतो की तू माझ्या मुलीच्या लग्नाला ये. बहीण त्या ठिकाणी जाते लग्नाला. भाऊ तिला आवर्जून जेवायला बसवतो, ताई जेवायला बस, ताई जेवायला बसते. आणि जेवताना ती आपले एक एक दागिने पानाच्या बाजूला ठेवते. मला आश्चर्य वाटतं की हे काय चालू आहे, ताई असे दागिने बाजूला का ठेवत आहे. मग ती दागिने ठेवून झाले तर मग ती एक एक घास जो आहे तो दागिने ठेवते. एक घास बांगड्यावर, एक घास हारावर. म्हणतो ताई तू असं का करते. ताई म्हणते दादा आज तू मला बोलवलं नाहीस, आज तू या श्रीमंतला जेवायला बोलवलं आहेस. त्यामुळे ती बहीण सुचवते मी गरीब होते तर तुला माझी आठवण आली नाही, आज मी श्रीमंत झाले तुला माझी आठवण आली. त्यामुळे हा जे जेवण आहे कोणाला देते आहे, मी त्या श्रीमंतीला देते आहे. मला वाटतं मी पण तो धडा खूप मनापासून वाचला होता. मी त्यावेळी ठरवलं की घेतलेला वसा टाकणार नाही. जे काम मी निवडलेलं आहे हे प्रामाणिकपणे करेन आणि फक्त व्यवसाय म्हणून नाही तर विद्यार्थी घडवणं हे माझं लक्ष असेल.